हे गाइस, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक. त्यामध्ये बुक या वर्डला अंडरलाईन करू आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या आधीच्या बुक रिव्ह्यू व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रावण हे पुस्तक कसं आहे ते सांगितलं होतं. तर आज आपण अशा एका लेखिकेचं पुस्तक बघणार आहोत ज्या की मेंबर ऑफ पार्लिमेंट आहेत राज्यसभेच्या. त्यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि 2023 मध्ये पद्मभूषण असा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचं खूप सारं कार्य आहे, पण मी थोडक्यात सांगते. लास्टचा पॉईंट असा आहे की त्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत. आता तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल मी कुणाबद्दल बोलते. आज मी ज्या पुस्तकाचा रिव्ह्यू देणार आहे ते पुस्तक आहे सुधा मूर्ती मॅमचं 3000 टाके. आता इथं त्यांचा एक फोटो आहे बघा, इथं त्यांचा एक फोटो आहे. फोटोवरूनच आपल्याला समजतं की त्यांचं खूप असं आनंदी व्यक्तिमत्व आहे. त्या खूप आनंदी राहतात आणि त्यांचे बरेचसे इंटरव्ह्यू पण मी बघितलेले आहेत. तर तुम्ही पण माझ्यासारखे सुधा मूर्ती मॅमचे जर फॅन असाल तर त्यांची पुस्तकं वाचून बघा, खूप छान आहेत. सगळीच पुस्तकं खूप छान आहेत. मी बरीचशी पुस्तके घेतलेली आहेत. त्यामधलं हे पहिलं पुस्तक माझं वाचून झालेलं आहे 3000 टाके. तर 3000 टाके असं या पुस्तकाला नाव का दिलं असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर सुधा मूर्ती मॅम ज्या आहेत त्या समाजसेवेचं कार्य करतात आणि त्यांच्या समाजसेवेचं सुरुवातच अशा कामापासून झाली की ज्या देवदासी असतात मंदिरामध्ये वगैरे, कर्नाटकमध्ये देवदासी हा प्रकार आहे. तर त्या ज्या देवदासी आहेत त्यांना त्यांच्या दुःखमय आयुष्यातून बाहेर पडण्यास जी त्यांनी मदत केली ती या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. आणि अशा 3000 देवदासींची सुटका त्यांनी या सगळ्यामधून केली होती. आणि त्या 3000 देवदासींनी त्यांची पतसंस्था वगैरे उघडली वगैरे. आणि त्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी सुधा मूर्ती मॅमना एक गोधडं, म्हणजे आपण जे पांघरायचं वगैरे ग्रामीण भागात अजूनही हातावर शिवलेलं ते वाकळेचा दोरा वगैरे असतो आणि ते शिवलेलं जे गोधडं असतं ते त्या 3000 देवदासींनी एक एक टाका घालून ते गोधडं शिवलं होतं आणि ते भेट म्हणून सुधा मूर्ती मॅमना दिलं. प्रत्येकीच्या नावचा एक टाका असं त्यांनी 3000 टाक्यांचं एक गोधडं त्यांना गिफ्ट म्हणून दिलं. त्यामुळे त्यांनी या पुस्तकाचं नाव 3000 टाके असं ठेवलेलं आहे. पहिला चॅप्टर 3000 टाकेच आहे आणि असे या पुस्तकामध्ये 11 चॅप्टर आहेत. त्यामध्ये त्यांनी इन्फोसिस फाउंडेशन मध्ये त्यांचा एक अख्खा दिवस किती बिझी असतो वगैरे हे पण सगळं सांगितलेलं आहे. ए कंपनी जी आहे जी की व्यसनमुक्तीसाठी कार्य करते, त्यांच्या मीटिंगमध्ये गेल्यावर त्यांचा काय काय अनुभव होता आणि हे सगळं त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला पण त्यांच्याबद्दल खूप सारं जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा, सगळीकडे अवेलेबल आहे. हे जे पुस्तक आहे ते त्यांनी इंग्रजी या भाषेत लिहिलेलं आहे, पण याचा अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे मराठीमध्ये. त्यांच्या बऱ्याचशा पुस्तकांचा मराठी अनुवाद हा लीना सोहोनी यांनी केलेला आहे आणि खूप छान पद्धतीने आपल्या मराठी भाषेत मांडलेला आहे. तुम्हाला इंग्लिशमध्ये वगैरे पुस्तक वाचायचं नसेल तर मराठीमध्ये खूप छान पद्धतीने लिहिलेलं पुस्तक आहे. तुम्ही नक्की जाऊन वाचा. तुम्हाला जर सुधा मूर्ती मॅम या तुमच्या जर आवडती व्यक्तिमत्व किंवा एक खूप छान काम करणारी व्यक्ती असं त्यांना जर तुम्ही समजत असाल तर त्यांचं हे पुस्तक वाचायला काही हरकत नाही. खूप छान पुस्तक आहे. तुम्हाला या बुकचा रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुधा मूर्ती मॅमच्या आणखी एका पुस्तकासह. तोपर्यंत बाय.